शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजना असो, पीएम कुसुम योजना असो, या अंतर्गत जे आपल्याला मिळालेले सोलार पंप आहेत हे आपण विहीर, बोर किंवा नदी, नाला, शेततळे यामध्ये आपण पंप टाकत असतो. मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बांधवांचे मला कॉल आलेले आहेत की सर्वात जास्त सोलार पंपाचं मेंटेनन्स जो येतं ते म्हणजेच शेततळ्यावरील आणि नदीवरील विहिरीमधील काही पंपामध्ये त्याचे जे आहे ते सगळ्यात जास्त मेंटेनन्स येतं. नेमकं हे मेंटेनन्स काय येतं आणि मेंटेनन्स न येण्यासाठी, मोटर न खराब होण्यासाठी नेमकी आपण कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर शासकीय योजनाचे तसेच सोलार योजनाविषयी टेक्निकल असोत किंवा मग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहे ते आपल्याकडे आपल्या चॅनलवर वेळोवेळी येत असतात. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, आपण ज्यावेळेस सोलार पंप इन्स्टॉल करतो तर त्यावेळेस आपल्याला इन्स्टॉलेशन आणि त्याची फिटिंग्स म्हणजे आपल्या जनरल मोटर सारखी नसते. ही आपल्याला त्याची खूप काळजी घेणं हे गरजेचं असतं. खूप काळजी घेणं हे महत्त्वाचं असतं. आता सध्याच्या स्थितीत जर बघायचं झालं, सोलार हे 100% आता सोलारीकरण होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये सर्व शेतकऱ्याला वीज कनेक्शन मिळणार नाही, त्यामध्ये सोलारच मिळणार आहे आणि सोलारच घेणं हे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सोलर पंप बसवताना सोलर पंप जो आहे तो बिघडू नये, त्याची व्यवस्थित कशी निगा राखावी त्याबद्दलचीच आपण याच्यामध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जे आहे ते आपली जी कंपनी आहे शिवनेरी बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे, आपल्या कंपनी अंतर्गत आपण सोलर पंप आणि तुमचं मोटरचं हे प्रोडक्शन करतो. आपले पंप जे आहे ते फुल्ली SS आणि क्वालिटीचे पंप आहेत. ज्या शेतकरी बांधवांचे हेड वगैरे जर चुकले असतील, ज्या शेतकरी बांधवांना ACDC कंट्रोलर लागतील, त्या बांधवांनी आपल्याकडून जे आहे ते कंट्रोलर पंप वगैरे तुम्हाला मिळतात. त्यानंतर तुम्हाला विहिरीवरच्या जर मोटर बसवायच्या असतील तर त्या मोटर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि ज्या शेतकरी बांधवांना म्हणजे 5 HP चे 7.5 HP आणि 3 HP चे 5 HP मध्ये कन्व्हर्ट करायचे असतील, हे सुद्धा आपल्याकडे करून देण्याची जे काही आहे ते सर्व्हिस आहे. बघा, त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. आणि आता लवकरच आपण डिस्ट्रीब्युटर रिटेलर मॉडेल चालू करणार आहे. म्हणजे प्रत्येक तालुका स्तरावर जे आहे ते आपण रिटेलर आणि डिस्ट्रीब्युटर देणार आहे. त्यासाठी सुद्धा जे आहे ते लवकरच आमचा मॉड्यूल बनला जाणार आहे. स्टँडर्ड क्वालिटीचे पूर्ण म्हणजे सोलारमध्ये सोलार पॅनल पासून सोलार इन्व्हर्टर, सोलार पंप, सोलार कंट्रोलर, त्यानंतर AC वर चालणाऱ्या मोटर, ड्युअल स्टार्टर वगैरे सर्व मटेरियल आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. यामध्ये आमच्यासोबत बिझनेस करण्याची एक खास संधी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये लवकरच त्या संदर्भातला सुद्धा आपला व्हिडिओ हा येईल. बघा मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो मोटर पंप हा कशा पद्धतीत इन्स्टॉल करायचा. बघा, भरपूर शेतकरी बांधव काय करतात की मोटर जे आहे तर तळ्यामध्ये, नदीमध्ये टाकतात. त्यावेळेस मोटर ही आडवी असते. म्हणजे मोटरला असं, आता हा शाफ्ट आहे, याच्यामध्ये पंपाचा जो शाफ्ट आहे तर हा याच्यामध्ये काय होतं की मोटर आपण आडवी टाकतो. आडवी टाकल्यानंतर काय होतं, यामध्ये एक बूस असतं. बघा, हे रबरी बूस असतं. हे एक आपल्या हे कपल असतं पंपाचं. या कपलमध्ये काय होतं, इथं या शाफ्टमध्ये हे बूश इथं बसलं जातं. आता यामध्ये काय होतं की ज्यावेळेस आपण पंप टाकतो म्हणजे ओपन वेल सरफेस मोटर असते, त्यामध्ये आपली बेरिंग्ज असतात. बेरिंग्जमध्ये काय असतं, लुब्रिकंट म्हणजे ऑइल, ग्रीस वगैरे असतात. त्याच्यामुळे जे आहेत त्या बेरिंग अशा स्मूथ चालतात. पण याच्यामध्ये असला कुठलाही प्रकार नसतं, कारण पाण्यामध्ये बेरिंग्स काम करत नाहीत. त्यामध्ये हे फायबरचे हे असतात, बूश असतात असे. आणि काही पंपाला लोखंडी स्टीलचे पण बूश त्या ठिकाणी असतात. आता ज्यावेळेस तुम्ही पंप सरफेस लेवल आडवा टाकता तर या पंपाचं काय आहे, आपला हा पंप पिनचा नसतो, याच्या मिनिंग असतात. बघा, याच्यामध्ये काय आहे, ह्या जे मिनिंग जे आहे ते आपल्या गिअर सारख्या इथे मिनिंग असतात. पण या पंपाचा नकळत भार हा शाफ्टवर पडतो, मोटरच्या शाफ्ट आणि जो काही आपला याचा पंपाचा शाफ्ट आहे त्याच्यावर पडतो. आणि हे अशा या साईडला जर राहिलं, ज्यावेळेस ज्या मोटरचा हेड 30 मीटरपेक्षा जास्त आहे, म्हणजे 70 मीटर आहे, 100 मीटर आहे, हा पंपाची लांबी हा खूप वाढते. 5 मीटर म्हणजे 3 फूट, 4 फूट, 5 फुटापर्यंत त्याची जी आहे ते लांबी वाढत असते आणि शाफ्टचं या वजन वाढतं. मग कळत नकळत काय होतं की मोटरच्या शाफ्टवर याचं वजन पडतं. आता बहुतांश तक्रारी आल्या
म्हणजे माझ्याकडे जेवढे काही कॉल आले तर शेतकरी बांधवांच्या ह्या मिनिंग घासल्या, त्याच्यामध्ये जे आहे ते ह्या मिनिंग खराब झाल्या पूर्णपणे, याच्यातले गिअर खराब झाले, चोपडं मोटर एकीकडे फिरते आणि पंप मोटरला म्हणजे मोटर पंपाला फिरवतच नाही, पूर्णपणे गिअर खराब होऊन गेले. तर मित्रांनो यासाठी मोटर आपल्या पूर्ण स्ट्रेट म्हणजे उभ्या असणं गरजेचे आहे, जेणेकरून पंपाचा समतोल आणि मोटरचा समतोल जे आहे ते सेम राहील आणि व्यवस्थितरित्या त्या ठिकाणावर ते काम करेल. याच्यामध्ये काय होतं, आडवं राहिल्याच्या त्या बुशिंग सुद्धा घासतात. बुशिंग घातल्याच्या नंतर याचे इम्पिलर जे असतात पूर्ण एसएसचे असतात, स्टील एसएस मध्ये बनलेले इम्पिलर असतात. हे जर छोटे जरी या खालच्या तुमच्या बॉडीला जर टच होत असाल तर पूर्ण बॉडी सगळं हे खराब करतं, कारण हे धारदार असतात. याच्यामध्ये आपल्या साधारण पंपामध्ये काय असतात की फायबर किंवा मग कास्टिंग बॉडी असते, तर त्याच्यामध्ये तेवढा काही फरक पडत नाही, कारण मोटर जळून जाते तिकडे. पण याच्यामध्ये काय होतं की या मोटरची हाय स्पीड असते, ही मोटर 3600 RPM न फिरते, त्यामुळे जे आहे ते पंपाचा पूर्णपणे हे घासून मोटर पण खराब होते आणि मोटर खराब झाल्यानंतर मोटरचं रोटर सुद्धा त्या ठिकाणावर खराब होते आणि रोटर वगैरे खराब झाल्याच्या नंतर बहुतांश मोटर अशा आहेत की त्या दुरुस्त सुद्धा होत नाहीत, ती मोटर बदलल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय नाही. त्यामुळे जे आहे ते मोटर ज्यावेळेस आपण सोडतो त्यावेळेस आडवी मोटर सोडू नका, त्याच्यामध्ये गाळ जाणार नाही, रेती जाणार नाही, याची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. विहिरीमध्ये ज्यावेळेस आपण मोटर सोडतो तर गाळ असेल किंवा कचरा असेल तर मोटर थोडीशी आधर ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये जर कचरा वगैरे गेला त्यानंतर जे आहे ते मोटरला खूप मोठं नुकसान त्या ठिकाणावर होऊ शकतं. आणि मोटर एकदा बिघडल्याच्या नंतर आहे तर बहुतांश ठिकाणी बहुतांश जिल्ह्यामध्ये जे आहे ते लोकल मेकॅनिकल मोटर खोलत सुद्धा नाहीत आणि मोटरला तुमच्या जे आहे ते कोणते मेंटेनन्स करण्यासाठी तुम्हाला लोकलला व्यक्ती लवकर सहजासहजी त्या ठिकाणावर अवेलेबल होत नाही. मग अशा वेळेस काय होतं की तुमचं मोटर एखाद्या वेळेस रेतीमध्ये तुमच्या कचऱ्यामध्ये जर हे झाली अडकली, जाम झाली, तर मग कंट्रोलर जे आहे ते तुमचा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची एरर त्या ठिकाणावर दाखवतं आणि मोटर जे आहे ते काम करणं बंद करते. तुम्ही ते मग मोटरचं जाम जरी काढलं तरी पण तो कंट्रोलर जो आहे तोच एरर तुम्हाला दाखवते जोपर्यंत त्याच्यामध्ये रिसेट मारत नाहीत. मग आता कंपनीनं पुन्हा कंट्रोलर मध्ये काय केलेलं आहे, एक विशिष्ट प्रकारचा कोड त्या ठिकाणी MPPT IGBTचे जे हे आहेत म्हणजे कंट्रोलर आहेत MPPT टेक्नॉलॉजीनं आता जे काही बनलेली आहे, तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा पासवर्ड सेट करून ठेवलेला आहे आणि तो पासवर्ड जे आहे ते शेतकऱ्याला त्या ठिकाणी सांगितलेला नाही. आता जे काही हे आहेत ते टेक्निशियन आहेत त्यांना ते पासवर्ड माहित आहे, त्यांच्याकडून ते आहे ते रिसेट वगैरे करून मग जे आहे ते पूर्व पद्धतीत पुन्हा पूर्वरत तुम्हाला ती मोटर आणता येते. परंतु हे सगळे कुटाने करसोर अगोदरच तुमची मोटर जी आहे ते सरळ ही ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे आणि शक्यतो तुम्ही ती सरळच ठेवा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम फेस करण्याची गरज पडणार नाही. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की पॅनल वगैरे जे आहे ते याच्यापासून लांब आहेत, म्हणजे नदी नाले ओढ्या याच्या इथून तुमचे जे आहे ते पॅनल लांब आहेत. तर आता पुराचे दिवस आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते मोटर वगैरे कंट्रोलर वगैरे तिथून तुम्हाला रिमूव्ह करणं गरजेचं आहे, कारण ते वाहून जाण्याची वगैरे शक्यता असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतात. आता आपण पावसाळ्यामध्ये सोलार पंपाची कशा पद्धतीत काळजी घ्यायची आहे तर त्याबद्दलचे जे आहे ते आपण व्हिडिओमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे. आणि आता या व्हिडिओमध्ये जे आहे ते मोटर पंप कशा पद्धतीनं आपण सेट करावा, कशा पद्धतीनं फिट करावा या संदर्भात सुद्धा आपण ही माहिती पाहिलेली आहे. माहिती कशी वाटली, नक्कीच ही माहिती तुमच्या उपयोगाची असेल अशी आशा करतो. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमची मोटर जी आहे विहिरीवर आहे का बोरवर आहे, पाणी कशा पद्धतीत मारते हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो आता भरपूर दिवस झाले, म्हणजे मागील 2 ते 3 दिवसापासून जे आहे, आता भरपूर दिवसापासून वेंडर तर नाहीतच, येतात जातात, पण 2-3 दिवसापासून जे आहे ते वेबसाईट जे आहे ते बंद आहे. वेबसाईटवर बघायला गेलं तर म्हणजे काही ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर जे आहे तर आता ॲप्लिकेशन करंट स्टेटस जर बघायचं गेलं तर या ठिकाणावर एक वेगळाच काही ठिकाणी एरर दाखवते, कधी पेज लवकर ओपन होत नाही आणि जे आहे ते इथं आता आपल्याला काय होतं की ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये ॲप्लिकेशन नंबर टाकण्याचा या ठिकाणी ऑप्शन येत होता, परंतु आता इथे ऑप्शन त्या ठिकाणी येत नाही. परंतु या साईटवर जे आहे ते बॅकएंडला मेंटेनन्स चालू आहे, म्हणजे सोमवारपर्यंत 12-1 वाजेपर्यंत ही साईट पूर्ववत येणार आहे आणि पुन्हा जे आहे ते सुरळीत त्या ठिकाणी या साईटचं काम चालू होईल. आपण सांगितलं होतं की याच्यामध्ये 1-2 कंपनी ॲड होणार आहेत, उद्या संध्याकाळपर्यंत याच्यामध्ये कंपन्या सुद्धा ॲड होऊ शकतात. अशी काही म्हणजे कंपनीच्या माध्यमातून आणि जे काही महावितरणचे कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून माहिती मिळाली होती, परंतु जोपर्यंत ॲड होत नाहीत कंपन्या तोपर्यंत याची नक्की शाश्वती आपण त्या ठिकाणावर देऊ शकत नाहीत. तुर्तास तरी या माहितीस्तव इथेच थांबतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.